लास्ट व्हिडिओमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स बघितले. त्याच्यानुसार आपल्याला कळालं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. या व्हिडिओमध्ये मोस्ट आयएमपी टॉपिक असलेला स्टेशनरी वेव्ह आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. क्वेश्चन असा विचारला जातो तुम्हाला, डिफाईन द स्टेशनरी वेव्ह अँड गिव्ह इट्स कॅरेक्टरिस्टिक. चला स्टेशनरी वेव्ह बघूया आपण. स्टेशनरी वेव्ह, स्टेशनरी वेव्हला स्टँडिंग वेव्ह पण म्हटलं जातं. स्टेशनरी वेव्हला तुम्ही स्टँडिंग वेव्ह पण म्हणायचं असतं. काय असतं बघा, हा तुमचा एक वेव्ह आहे, ठीक आहे. दुसरा जो वेव्ह आहे तो सेम पाथ जर फॉलो करत असेल पण ट्रॅव्हल करताना अपोजिट डायरेक्शन. याची डायरेक्शन कोणती आहे? या डायरेक्शनला जायची, बरोबर. रेड कलरची डायरेक्शन काय? या डायरेक्शनला जायची. या ब्लॅक कलरची डायरेक्शन काय? अपोजिट डायरेक्शनला जायची. पण सेम आहे, सर्व काही सेम आहे. हा, हे काय झालं? ब्लॅक कलरची डायरेक्शन काय? ई. सेम टू आयडेंटिकल वेव्स, एकाची डायरेक्शन अशी आणि एकाची डायरेक्शन अशी. त्याच्या फॉर्मेशनमुळे काय झालं? लूप फॉर्मेशन झालं. इथं तुम्हाला मॅक्झिमम अँप्लिट्यूड मिळालं, इथं पण तुम्हाला मॅक्झिमम अँप्लिट्यूड भेटलं, या ठिकाणी तुम्हाला मिनिमम अँप्लिट्यूड मिळालं, या ठिकाणी काय भेटलं तुम्हाला? मिनिमम अँप्लिट्यूड भेटलं. चल डेफिनेशन लिहूया. when two identical waves are traveling along same path but in opposite direction, due to this it forms the loop. हे काय फॉर्म झालं तुमचं? लूप फॉर्म झालं, बरोबर ना. जिथं सुरुवात झाली तिथेच एंड झाली, त्याला काय म्हणतो आपण? लूप. इट फॉर्म्स द लूप, इज कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह. ओके, इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं. स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय असतं? दोन वेव्ज असतील आयडेंटिकल, त्यांचे कोलॅबोरेशन होणार, सुपर इम्पोजिशन होणार. when two identical waves are traveling along the same path but in opposite direction due to म्हणजेच काय? सुपरपोजिशन ऑफ वेव्स, ठीक आहे. सुपरपोजिशन आपण सुपर इम्पोज म्हणू शकतो. सुपर इम्पोज दिस इट फॉर्म द लूप, इज कॉल्ड एज अ स्टेशनरी वेव्ह. चला कॅरेक्टरिस्टिक बघूया आपण त्याची. कॅरेक्टरिस्टिक 3 मार्कला क्वेश्चन विचारतो, एकदम सिंपल आहे. कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये आपण काय बघितलं आणि याच्यामध्ये आपण काय बघतोय, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डिफरन्स लिहिता आला पाहिजे. चला कॅरेक्टरिस्टिक. बोथ ट्रॅव्हल्स इन अपोजिट डायरेक्शन. बोथ वेव्स ट्रॅव्हल्स इन अपोजिट डायरेक्शन. दोन्ही वेव्ह कशी ट्रॅव्हल करतात? अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करतात, ठीक आहे. बोथ वेव्स ट्रॅव्हल्स इन अपोजिट डायरेक्शन. बघ, एक या डायरेक्शन चाललं, एक या डायरेक्शन चालला, हे अपोजिट डायरेक्शन चाललं, ठीक आहे. इट फॉर्म्स द लूप, ओके. तिसरं, आता बघा त्याच्यामध्ये काय होतं? प्रोग्रेसिव्ह मध्ये काय होतं? एका डायरेक्शनने ट्रॅव्हल करतं. इथं काय? दोन डायरेक्शनने पण अपोजिट डायरेक्शनने जाणार आहे. इट फॉर्म्स द लूप, तिथं फॉर्म लूप होत नव्हता, वेव्ह पुढे पुढे ट्रॅव्हल करतो, म्हणून काय म्हणतो आपण? प्रोग्रेसिव्ह. आता बघा इथलं जे पॉईंट आहे, ह्या पॉईंटला जिथं अँप्लिट्यूड 0 असते त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? नोड. त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? नोड. ओके. amplitude of a resultant wave is 0, ज्याचं amplitude 0 असतं, is called as नोड. त्याला काय म्हणायचं? नोड, ठीक आहे. नेक्स्ट, चौथं, amplitude of a resultant wave. amplitude of a resultant wave is maximum. कसं म्हणतो मी? मॅक्झिमम. is called as अँटीनोड. काय म्हणतात त्याला? अँटीनोड. म्हणजे बघा इथं तुम्हाला मॅक्झिमम अँप्लिट्यूड दिसतं, त्याला काय म्हणतो आपण? अँटीनोड.
नोड, त्याला काय म्हणतो आपण अँटी नोड. ओके, 5 पॉईंट. याच्यातले जेवढे पार्टिकल्स आहेत एक्सेप्ट नोड, इथला पार्टिकल काय, इथला पार्टिकल, कोणते पार्टिकल, सगळ्यांचा फ्रिक्वेन्सी कसं राहणार आहे, सेम, सोबतच येते आणि सोबतच खाली जाते. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ ए ऑल पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉन्स्टंट. कसं असणार ते, कॉन्स्टंट असणार आहे. सगळ्यांची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कशी होते, व्हॅरिएबल होते. फ्रिक्वेन्सी कशी होते, व्हॅरिएबल होते. फ्रिक्वेन्सी ऑफ ए ऑल पार्टिकल्स परफॉर्मिंग SHM इज कॉन्स्टंट. बट प्रत्येकाचं जरी ॲम्प्लिट्यूड सेम नसलं, काय ॲम्प्लिट्यूड बघा, फ्रिक्वेन्सी सेम आहे पण बट डिफरंट इन ॲम्प्लिट्यूड इन ए, एक शब्द वापरतो, इन ए गिवन लूप. लक्षात असू द्या, गिवन लूप मधलं बोललोय, एकाच लूप मधलं. नेक्स्ट बघा 7 काय लिहितोय, इन ॲडजसंट लूप, शेजारच्या लूप मध्ये ऑल पार्टिकल्स आर इन अपोजिट पेज, ठीक आहे. इथला पार्टिकल आणि इथला पार्टिकल हे सगळे कसे असतील, अपोजिट पेज. सगळे एका लूप मध्ये पेज कसे असतील, सगळे सेम असतील. ठीक आहे, 7. ओके, आता 8वा काय लिहितोय, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड आणि अँटी नोडकडे जाऊया आपण आता. हे काय तुमचं नोड मधलं डिस्टन्स, बरोबर की नाही. हा नोड आहे, नोड मध्ये किती असणार आहे, लॅम्बडा बाय. असं का बोललो, ओके. कंप्लीट वेव्ह असेल तर काय होतं, लॅम्बडा. अर्धा वेव्ह असेल तर काय, लॅम्बडा बाय. बरोबर, अर्धीच वेव्ह म्हणजे काय झालं, लॅम्बडा बाय 2. म्हणजे काय, 2 सक्सेसिव्ह नोड, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2. 9 बघूया, 9 काय सांगतो. आता काशमध्ये अँटी नोड मध्ये बघतोय. ठीक आहे, हे बघा, हे अँटी नोड आहे, हे पण अँटी नोड आहे. म्हणजे इथला या 2 अँटी नोड, हे काय झालं, इथून सुरू झाला, कंप्लीट वेव्ह झाला बा, इथून सुरू झाला, इथून बघा या पद्धतीने, इथं परत काय झाला, अर्धाच वेव्ह कव्हर झाला या पद्धतीने, असा आणि नंतर मग असा. हे काय झालं, अर्धाच वेव्ह झाला. म्हणजे काय, परत काय झालं तुमचा, लॅम्बडा बाय 2. कसं येणार आहे, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटी नोड, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह आणि शब्द काय, अँटी नोड, सक्सेसिव्ह अँटी नोड इज लॅम्बडा बाय 2. आता डिस्टन्स बिटवीन आता शब्द महत्वाचे, 2 सक्सेसिव्ह. आतापर्यंत आपण काय घेतलं, सेपरेट अँटी नोड घेतला आणि सेपरेट नोड घेतला. ठीक आहे. आता काय येणार, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड अँड अँटी नोड, बा. हा नोड आहे आणि हा काय तुमचा अँटी नोड, यांच्यामधला डिस्टन्स हा किती असणार तुमचा, लॅम्बडा बाय 4. कारण की 4th पार्ट आहे, किती असतो तो तुमचा, लॅम्बडा बाय 4. ओके, 11 बघा. हा एनर्जी, प्रत्येक पार्टिकलकडे एनर्जी आहे का, यस, त्याच्यामुळे तर SHM करू शकतात, पण ते कॅरी करत नाही. ऑल पार्टिकल्स हॅव एनर्जी. प्रत्येक पार्टिकल काय, एनर्जी, बट इट डज नॉट ट्रान्सफर्स द
एनर्जी. आणि प्रोग्रेसिव्ह मध्ये हाच महत्वाचा पॉईंट होता, इट कॅरीज द एनर्जी, डज नॉट कॅरीज द मॅटर. इथं तेच म्हणतो बघा, इथं एनर्जी कॅरी होत नाही. लास्ट खूप झाले, 12 पॉईंट झाले, 4 मार्कांचे राहिले ते लिहित आहेत. velocity at a node is 0. नोड पाशी हा व्हायब्रेट करणार का एसीजम करणार का नाही. velocity at node is 0. Then all particles have the but all particles have all other particles इथं शब्द all other particles have a velocity, पण डिफरंट velocity असेल ती. ठीक आहे, बस एवढं तुम्ही डिफरन्स लिहू शकतात आणि पॉईंट मेन्शन करू शकतात.